राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्या सोबत आहेत। अभय सर नमस्कार। हे जे प्रमुख चेहरे आहेत ते दिल्लीकरांना आश्वासक वाटत नाहीयेत का आणि अरविंद केजरीवाल यांच्या या पराभवाची प्रमुख कारण काय असावी? निश्चितपणे ही खूप इंटरेस्टिंग लढत होती। एक माजी मुख्यमंत्री आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं अशी या रिंगणात होती। काँग्रेसने मातब्बर उमेदवार तिकडे दिला होता, दीक्षित होते तिकडे, आणि ते किती मतं घेतात याच्यावर या निवडणुकीचा निकाल ठरेल असं भाकीतं वर्तवली जात होती आधी, आणि तेच घडलेलं दिसतंय। अरविंद केजरीवाल यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, कारण संदीप दीक्षित यांनी जवळपास 3,500-4,500 हजार मतं या मतदारसंघामध्ये घेतलेली, आणि त्यांचा अरविंद केजरीवाल यांचा पराभवात त्यांनी हातभार लावला आहे। एक निश्चित आहे की या निवडणुकीमध्ये काँग्रेसबरोबर आघाडी करावी की न करावी या संदर्भात आपमध्येही काही लोकांची वेगळी मतं होती। त्यामुळे काँग्रेसने ही मोठ्या जिद्दीने ही निवडणूक लढवली। काँग्रेसचा वोट शेअर मागच्या तुलनेत साधारणतः 2-2.5% मतं त्यांची दिल्लीमधली वाढलेली आहेत, पण ही मतंसुद्धा खूप अनेक मतदारसंघामध्ये ती निर्णायक ठरलीत। आणि या मतदारसंघात जो की आपसाठी अतिशय महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा मतदारसंघ होता, तिथे सुद्धा याच मतांचा परिणाम झालेला दिसतोय। अन्य अनेक मतदारसंघ असे आहेत की जिथे आपला केवळ काँग्रेसने घेतलेल्या मतांमुळे पराभव स्वीकारावा लागला आहे। आपची स्वतःची घसरण तर झालीच आहे। मतांचा टक्का त्यांचा 53-54 टक्क्यावरनं 43 टक्क्यावर जवळपास 10% घसरण झाली आहे, आणि त्यात काँग्रेसचं मतटक्का 2-2.5 टक्क्यांनी वाढलेला आहे, आणि त्याचा परिणाम मला वाटतं की त्यांना अनेक मतदारसंघात बसला आहे, आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका म्हणजे केजरीवाल यांचा पराभव असं म्हणावं लागेल। सर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, आता इंडिया आघाडीचे नेते सुद्धा बोलू लागलेले आहेत की ही जी काँग्रेसची भूमिका होती ती कुठेतरी अडचणीची ठरली, ते सुद्धा एक प्रमुख कारण आहे का? आणि अगदी सुरुवातीपासून म्हणजे जे राहुल गांधी हे केजरीवाल जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा त्यांच्यासाठी भांडत होते, त्यांनी आंदोलनं केली, मात्र त्यानंतर त्यांचा सूरच बदलला। एकंदरीतच आता काँग्रेसची जी भूमिका होती ती संपूर्ण दिल्लीमध्येच अडचणीची ठरली का? नाही, असं आहे ना की काँग्रेसबरोबर आघाडी न झाली तर काँग्रेसने काय करायचं? ती निवडणुकीमध्ये बाहेरून पाठिंबा द्यायचा देणं अपेक्षित होतं का? किंवा गुजरातमध्ये समजा आम आदमी पार्टीने तिकडे जाऊन निवडणूक लढवली, त्यांची भूमिका पण तिकडे काँग्रेससाठी अडचणीची ठरली। मग अशा वेळेस काँग्रेसचा मला वाटतं की एक नॅचरल राईट बनतो की ते निवडणूक लढवणार ना। मुळात तुमचा जो मतांचा टक्का आहे तो जनाधार तुमचा 53-54% होता, तो घसरलाय, हे मुख्य कारण आहे त्याचं। आणि ते कारण आहे असं लोकसभा निवडणुकीत असेल, विधानसभा निवडणुकीमध्ये असेल, जो दिल्लीतले मतदार फरक करत होते की लोकसभेला भाजपाला 53-54% मतं देणारा मतदार गेल्या 3 निवडणुकांमध्ये भाजपाला मात्र 35-38% मतं देत होता, आणि तुमच्या पारड्यात 53% विधानसभेला टाकत होता मतं। तो आता आपल्यापासून दुरावला आहे, आणि ही वस्तुस्थिती आहे। तुम्ही वेगवेगळे निर्णय घेतले, अनेक फ्रीबीज दिल्या, जो तुमचा वोट बँक होती तुमच्याबरोबर आहे, पण आपला दिल्लीत एवढं मोठं यश मिळत होतं कारण ते सगळ्या वर्गांमधून पाठिंबा मिळत होता, आणि त्याच्यामध्ये घट झालेली आहे। मुळात आपचा चेहरा जो होता की भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई लढणारा एक पक्ष किंवा एक केजरीवाल यांच्यासारखा चेहरा, हे तिथून आलेलं जे सगळं, त्याच्यामुळे जर सगळ्या वर्गातला घटक तुमच्याजवळ आलेला होता तो काही प्रमाणात मागच्या 5 वर्षात दुरावला। विशेषतः अरविंद केजरीवाल असतील, मनीष सिसोदिया असतील, या सरकारचे एक मुख्य नेते यांच्यावर आरोप झाले भ्रष्टाचाराचे, तुरुंगात जाण्याची वेळ झाली। मला वाटतं की कुठे ना कुठेतरी आपची सगळी मदार ही त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या चारित्र्यावर होती, आणि त्यालाच डेंट करण्यात भाजपा काही ना काही प्रमाणात यशस्वी झाली, आणि त्याचाच परिणाम या निवडणुकीमध्ये दिसतोय। जरी आपने या पराभवातही आपचा वोट शेअर अजूनही 43% आहे, म्हणजे जो काही कमी नाही आहे। भाजपा आणि त्यांच्या वोट शेअरमध्ये फक्त 3-3.5-4% अंतर आहे आत्तापर्यंत जी आकडेवारी आली, तरी सुद्धा हा फरक पडतोय, कारण एक मतदार वर्ग तुमच्यापासून दुरावलाय, आणि त्याचा परिणाम झालाय। काँग्रेसने त्याला आणखी हातभार लावलाय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। सर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा प्रचारादरम्यान असेल, भाजपनं सातत्यानं आपवर अनेक आरोप केले, त्यातला एक प्रमुख आरोप असा होता केजरीवाल यांनी हिंदू धर्माचा अपमान केला। हा जो फॅक्टर आहे, म्हणजे धर्म हा जो फॅक्टर आहे, हा या निवडणुकीमध्ये कसा महत्त्वाचा ठरला किंवा किती त्याचा जोर होता?
काही तांत्रिक अडचण आहे, आपण त्यांचं उत्तर जाणून घेणार आहोत. आपण रामराजे शिंदे यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. रामराजे, ग्राउंडवरची नेमकी परिस्थिती नेमकी कशी होती? लोकांच्या, दिल्लीकरांच्या काय अपेक्षा होत्या जिथे आप हे सबशेल फेल ठरलेलं आहे? मित्र, सरकार अस्थिर असणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. दुसरा मुद्दा म्हणजे की पाण्याचा प्रश्न जो आहे तो होता. कारण दिल्लीमध्ये पाणी जे येतं ते हरियाणामधून येतं आणि त्यामुळं पाणी जे काही महिन्यापासून येतं ते गढूळ होतं. तर त्यामुळे सुद्धा लोकांमध्ये नाराजी मोठ्या प्रमाणात होती. काही हे मुद्दे जे होते इतर होते. परंतु आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो की केजरीवाल यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला तो म्हणजे की बजेटमध्ये जे 12 लाखापर्यंत करमुक्त ची घोषणा केली होती ते सुद्धा कारण महत्वाचं आहे. कारण दिल्लीमध्ये NDMC हा जो परिसर आहे तो त्याला ल्युटन दिल्ली पण म्हणतात. या परिसरामध्ये सर्वात जास्त अधिकारी आहेत कारण इथे मंत्रालय आहेत आणि तोच वोट बँक मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे मध्यम वर्ग इथे मोठ्या प्रमाणावर आणि विशेष करून सॅलरी म्हणजे की जो सरकारी नोकरीमध्ये हा वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे. आणि या घोषणेमुळं तो मतदार जो आहे तो भाजपकडे आकर्षित झाल्याचा आपल्याला या निकालातून दिसून येते. त्यामुळे ही जी भाजपने खेळी केली होती सरकारी म्हणजे सर्वंट आहेत तर त्यांच्यासाठी हे फायदेमंद अशी योजना आली आणि त्याचा फटका जो आहे तो आम आदमी पक्षाला सहन करावा लागल्याचं आपल्याला दिसून येते. आणि त्याचबरोबर जो संपर्क होता केजरीवाल यांचा तो कुठेतरी झाला होता. मध्यमवर्गीयामधला संपर्क कमी झाला होता आणि त्याचा सुद्धा फटका कुठेतरी बसताना आपल्याला दिसलेला आहे. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं होती आणि दलित समाज विशेष करून की जो सत्ता कोणाची येणार हे ठरवतो. कारण 17% दिल्लीमध्ये दलित समाज आहे. आपल्याला माहित असेल की निश्चितपणे त्या अपेक्षांची पूर्तता होत नाहीये आणि त्याचमुळे दिल्लीकरांनी हा स्पष्ट असा कौल दिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रामराजे, तुम्ही सोबत राहा. पुन्हा एकदा अभय सरांकडे आपण जाऊयात. अभय सर, माझा महत्त्वाचा प्रश्न असा होता, प्रचारादरम्यानची जी स्थिती होती त्या संदर्भातला तो प्रश्न असा होता, भाजपने अनेक आरोप केले मात्र मुख्य त्यातला आरोप असा होता अरविंद केजरीवाल यांनी हिंदू धर्माचा अपमान केलेला आहे. हा धर्म जो फॅक्टर आहे तो या निवडणुकीमध्ये कसा महत्त्वाचा ठरला? नाही, मला वाटत नाही की त्याचा फार काही परिणाम झाला असेल. कारण मागच्या निवडणुकीमध्ये पण आपण बघितलं असेल की हनुमान चालिसाचा त्याचं जाहीर वाचन त्यांनी केलं होतं. आणि या सरकार म्हणजे आप सरकारने पण ते तीर्थयात्रासाठी तीर्थदर्शन योजना वगैरे अशा काही योजना सुरू करून त्या दिल्या होत्या. प्रदूषणाचा प्रश्न होता त्या संदर्भातही किंवा हे प्रदूषण कोण करतंय पवित्र नद्यांचं वगैरे असे बरेच मुद्दे प्रचारात आले. पण ते मुद्दे निर्णायक ठरलेले नाही आहेत. निर्णायक ठरलेला जो मतदार आहे तो तुमच्याबरोबर जो मध्यमवर्गीय कनिष्ठ मध्यमवर्गीय मतदार जोडला गेला होता जो की धर्म जात या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जुळलेला होता. त्याच्याशिवाय तुम्हाला एवढी थम्पिंग मेजॉरिटी मिळालीच नसती. तुम्ही 55-56% मतं घेऊन 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या. त्या काय फक्त कुठल्या एका धर्माचा पाठिंबा होता किंवा ह्याच्यामुळे नव्हत्या जिंकल्या. आजची जी तुमची घसरण झालेली की तो जो वेगळा वर्ग मध्यमवर्गीय तुमच्याबरोबर आला होता तो दुरावला. ते दुरावण्याची जी कारणं म्हणले मी 2-3 सांगितले की तुमची प्रतिमा तुम्ही आला होता ते भ्रष्टाचार विरुद्ध लढ्याचे प्रमुख म्हणून. अण्णा हजारेंचं आंदोलन, त्याच्या आधीच्या मनमोहन सिंग सरकारवरचे सगळे आरोप आणि त्या पार्श्वभूमीवर एक आश्वासक चेहरा भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा असं म्हणून तुम्ही आला होता. आणि त्या प्रतिमेलाच कुठेतरी मला वाटतं की त्या प्रतिमा मलिन करण्यात भाजपाचं सगळं लक्ष या पूर्ण 5 वर्षामध्ये होतं आणि तो चेहरा मलिन झाला. ज्याचा उल्लेख आत्ता रामराजेंनी केला ते मुद्दे तर होतेच या निवडणुकीमध्ये. ऐन मतदानाच्या 2-3 दिवस आधी इन्कम टॅक्सच्या बाबतीत झालेली घोषणा असेल किंवा अन्य मुद्दे होते. याचा परिणाम थोड्याफार प्रमाणात झाला पण मुळात हा एक मध्यमवर्गीय तुमच्याकडून दुरावला. दुसरं असं की तुम्ही अनेक फक्त फ्रीबीज देत सुटलात. पण त्याच्यामुळे जो तुमचा गरीब वर्गामध्ये तुमच्याबद्दलचं आकर्षण होतं त्यात भाजपाने आपल्या घोषणापत्रात स्पष्ट करून टाकलं की पूर्वीच्या ज्या योजना आहेत त्या आम्ही बंद करणार नाही. परंतु त्या योजनांमुळे कुठे ना कुठे जो मध्यमवर्गीय बेटर लिव्हिंग मुंबई दिल्लीतलं एक चांगलं जनजीवन मिळावं, रस्ते मिळावे, इन्फ्रास्ट्रक्चर मिळावं याच्यासाठी जो मतदान करणारा वर्ग होता तो मतदार मात्र या संदर्भात दुरावलेला दिसतोय. तुम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अनेक योजना आणल्या परंतु इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दिल्लीतल्या लोकांचं दिल्लीकरांचं आयुष्यमान सुधारण्यासाठी काय सुधारणा केल्या याची उत्तरं या सरकारकडे नव्हती. आणि हाच कळीचा मुद्दा मला वाटतं की मध्यमवर्गीय मतदारांच्या बाबतीत निर्णायक ठरलेला दिसतोय आणि त्यांची एवढी पिछेहाट झालेली दिसते.
निश्चित. आणि जी ट्रेडिशनल रेवडी ही आश्वासनं आहेत ती त्या सगळ्याच्या संदर्भात आपला आता कुठेतरी आत्मचिंतन हे करावंच लागेल. मात्र दुसरीकडे भाजपनं जी आश्वासनं दिली आहेत त्यांची पूर्तता ते आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं करतात ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. अभय सर, धन्यवाद आपल्या विश्लेषणासाठी. आणि रामराजे, आपण सर्व अपडेट्स दिल्या त्यासाठी सुद्धा धन्यवाद. या सगळ्या संदर्भात आणखी एक आपसाठी दिलासादायक बातमी समोर येते. आपच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा विजय झालेला आहे. कालकाजी मतदारसंघातून त्या विजयी झालेल्या आहेत. काहीशी दिलासादायक ही अपडेट म्हणावी लागेल आपच्या संदर्भातली.